समाज आहे की आपल्या समाज मातंग समाजांची अशी म्हणजे एक मानसिकता आहे की त्यांनी कधी बाबासाहेबांचा त्यांनी कधी फोटो लावला नाही. म्हणजे पूर्वीचे महार म्हणजे आजचे बौद्ध म्हणजे बौद्धांनी कधी अण्णाभाऊ साठेंचा फोटो लावला नाही, बौद्धांनी कधी लहुजींचा फोटो लावला नाही, बौद्धांनी कधी मुक्ता साळवेंचा फोटो लावला नाही. मग बाबासाहेबांचा आम्ही का लावायचा, अशी मातंग समाज मनाची परिस्थितीच आहे. तर मला सांगा की जगानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी उपमा दिली सिम्बॉल ऑफ नॉलेजची, तर मग ज्ञानाचं प्रतीक म्हणून अमेरिकेला जागतिक आधुनिक जगाचा बाप म्हणतात. अमेरिकेला आधुनिक जग, हे जे आधुनिक जग आहे ना मॉडेल, तिचा बाप म्हणतात अमेरिकेला. मग अमेरिकेसारखा देश स्वीकारतो बाबासाहेबांना की हे ज्ञानाचं प्रतीक, हे ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणते. आणि मग ज्ञानाच्या प्रतीकासोबत जर आपण अण्णाभाऊची आणि लहुजी साळवेंची आणि मुक्ता साळवीची जर तुलना केली तर होऊ शकते साहेब. आणि तुम्हाला हे बघा, मी पहिल्यांदा सांगलो की बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं. खरं सांगू तुम्हाला, अण्णाभाऊ साठे काहीच नाहीत, तुम्हाला सांगतो काहीच नाहीत, काहीच नाहीत तुम्हाला सांगतो. शेवटी अण्णाभाऊ साठेंनी जग बदल घालून गाव मला सांगून गेले भीमराव हे मेसेज दिला, म्हणून अण्णाभाऊ साठेचा मोल झाला, त्यांच्या जीवनाचा मोल झाला. अण्णाभाऊ साठेंनी जर बुद्ध जर अण्णाभाऊ साठेला मान्य नसते तर अण्णाभाऊ साठेंनी बुद्धाची शपथ लिहिली असती का, कथा पुस्तक लिहिलं बुद्धाची शपथ अण्णाभाऊ. मग अण्णाभाऊ साठे बुद्धाची शपथ कथा लिहितात म्हणजे इनडायरेक्ट मेसेज काय आहे, म्हणजे बुद्धाला मानतात, एवढं समर्पण आहे ना हे. मग मला सांगा, अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना मानतात म्हणजे फकीरा कादंबरी 27 जगातल्या 27 भाषेमध्ये प्रकाशित आहे फकीरा कादंबरी. मग फकीरासारखी कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करतात, अण्णाभाऊ साठे करतात. मग या मागांचं काय घेऊन बसल्या तुम्ही? अण्णाभाऊ साठेंना मानताना तर मग अण्णाभाऊ साठेच बाबासाहेबांना मानतात, तर तुम्ही का मानत नाही? तुम्ही का ठेवत नाही बाबासाहेबांचा फोटो? जर तुमचा आयडॉल बाबासाहेब आहेत की जे चुकलेले, कुठल्याही शाळेचा मोल किंवा कॉलेजचा मोल नापास झालेल्या विद्यार्थ्याकडून करता, त्या कॉलेजचं मेरिट लावता की काय मेरिटमध्ये जो हुशार विद्यार्थी आहे त्याच्यावरून लावता? तर जो विद्यार्थी मेरिटमध्ये आहे त्याच्यावरून त्या कॉलेजचं मेरिट लावण्यात येते की काय नापास झालेल्या विद्यार्थ्याकडून लावाय? तर मग नापास झालेल्या विद्यार्थ्याकडून आपण अपेक्षा करायची नाही, ते नापास आहेत म्हणून सोडून द्यायचे. आता त्यांचा हेवा तो आता हेवा कसं झालाय की पूर्वीचा महार म्हणजे आजचा बुद्धिस्ट समाज अण्णाभाऊ साठेंचा फोटो लावत नाही आणि म्हणून आम्ही बाबासाहेबाचा. अरे बाबासाहेबांच्या कुठंच पाच बसत नाहीत हो अण्णाभाऊ साठे, कुठंच बसत नाहीत. तुम्हाला त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. मी तुम्हाला हे सांगतोय की ज्या वेळेस 1932ला पुणे करार झाला 32ला, त्यावेळेस अण्णाभाऊ साठेचं वय किती होतं साहेब? अहो 1932ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागतिक लीडर होते, ग्लोबल लीडर. त्यावेळेस अण्णाभाऊ साठेचं वय 12 वर्ष होतं. ज्यावेळेस बाबासाहेब जागतिक लीडर होते त्यावेळेस अण्णाभाऊ साठे 12 वर्षाचे होते. मग कुठं तुलना करता तुम्ही? कशामुळे तुलना करता? आणि त्यांनी कधी जय लहुजी म्हणले का? महार समाजांनी म्हणजे पूर्वीचा महार आजचा बुद्धिस्ट, त्यांनी कधी जय लहुजी म्हणले का? मग आम्ही काय म्हणून जय भीम म्हणायचं? अरे जय भीम ह्यासाठी म्हणायचं साहेब, जय भीम म्हणजे आजपर्यंत तुमच्यावर जे अन्याय अत्याचार झाला त्याचा बदला आहे. स्वाभिमान म्हणजे जय भीम, अन्यायाला विरोध म्हणजे जय भीम, त्यागाचं प्रतीक आहे जय भीम, म्हणून म्हणायचं जय भीम. त्यांनी बोलले नाही म्हणून ते ठीक आहे ना, त्यांनी जरी बोलले नसले तरी इतका काय म्हणजे लहुजी साळवे, हे बघा लहुजी साळवेंचं जे मॅटर आहे ना ते लहुजी साळवेंचं मॅटर फक्त एक ब्राह्मणांनी प्रोजेक्ट म्हणून उभं केलं आहे आमच्या पुढे, आणि त्याच्या मागं खूप मोठं एक कारस्थान होतं एका जातीला नेस्तनाबूत करण्याचं, मातंग समाजाला. आणि जे प्रोजेक्ट म्हणून कसं प्रोजेक्ट म्हणून वापरलंय मी तुला मागाशी सांगितलंय तुम्हाला काय साहेब, की सुरुवातीला अगोदर जय अण्णा काढले, जय अण्णा, मग अण्णाभाऊ साठे जयंती झाली की नंतर मग पुन्हा बाबासाहेबांच्या विचारमध्ये अण्णाभाऊ साठेंची मुळातच जयंती ह्या दोघांना डिवाइड करण्यासाठी झाली होती. कारण अण्णाभाऊ साठे जातात 69ला, जयंती सुरू होते 82-85 दरम्यान. म्हणजे इतका 13-16 वर्षाचा डिफरन्स कस काय? जर समजा 69ला अण्णाभाऊ साठे गेले तर 70ला जयंती झाली पाहिजे ना? काय म्हणता अमोलराव? बरोबर खंडागळे साहेब, बरोबर आहे का शिंदे साहेब? बरोबर. 70ला जयंती झाली पाहिजे.
71, 72, 75, 76, 83, 85च्या दरम्यान अण्णाभाऊ साठेंची जयंती सुरुवात झाली. म्हणजे जाणीवपूर्वक हे दुफळी काढण्याचा मार्ग होता. आणि फकीरा कादंबरी तुम्ही वाचलाय म्हणता, तर फकीरा कादंबरीमध्ये तुम्ही एक जाणीवपूर्वक अजून जाऊन वाचा लक्षपूर्वक. त्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे की मांगांच्या नादी लागून जे महार लोक बिघडलेत त्यांच्याही घरांची झडती घ्या, असं सेंटेन्स आहे. हे कुठलं आहे माहिती आहे का? फकीरा ज्यावेळेस दुष्काळामध्ये ही जात ज्यावेळेस मरणाच्या खाईत जाते त्यावेळेस मर्याईचा गाडा आला म्हणायचे, म्हणजे देवीचा काहीतरी हे कोप झाला म्हणायचे. मग त्यावेळेस बेडस गावचा खजिना फकीरानं लुटला होता साहेब. आणि त्याची एक झडती म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांनी मांगा महारांच्या सगळ्या घरांची झडती घेण्याला सुरुवात केली होती, मांगांच्या घराची. तर मग त्यातला एक अधिकारी म्हणतो की ज्या मातंगांनी हे सगळं